नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही टायटल वाचलं असेल की आइसबर्ग ऑर्डर नेमकं काय असतं ते आपण समजून घेऊया. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की ऑर्डर आपण आइसबर्ग ऑर्डर लावून एक्झिक्यूट केली. आइसबर्ग ऑर्डर नेमकी असते काय, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो की नेमकं आइसबर्ग ऑर्डर काय असते आणि कशा प्रकारे तुम्ही ते एक्झिक्यूट करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आइसबर्ग ऑर्डरमध्ये डिटेल नॉलेज भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस आपण मोठ्या क्वांटिटीनी ऑर्डर एक्झिक्यूट करतो, म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा स्टॉक तुम्हाला बाय करायचा आहे, ठीक आहे, इंट्राडेमध्ये बाय करायचा असेल आणि तुम्ही क्वांटिटी ज्यावेळेस जास्त टाकता, म्हणजे समजा 10 क्वांटिटी असेल तर तुम्ही डायरेक्ट 10 क्वांटिटी टाकून एक्झिक्यूट करू शकता. बट ज्यावेळेस तुम्हाला 100 क्वांटिटी टाकायची असेल तर त्यावेळेस, किंवा 200 क्वांटिटी टाकायची असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमची जी ऑर्डर आहे, 200 क्वांटिटी स्टॉकची जी ऑर्डर आहे ती डिवाइड करू शकता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही जर 100 क्वांटिटी टाटा मोटर्समध्ये एक्झिक्यूट केले आणि तुम्ही आइसबर्ग ऑर्डर जर लावली त्याला 10, तर तुमचे हे जे 100 स्टॉक आहेत ते 10 तुकड्यांमध्ये डिवाइड होऊन एक्झिक्यूट होतात. आता हे करणं का गरजेचं आहे ते तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगेन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्ष द्या, हे स्टॉकमध्ये तुम्हाला सांगतोय. असं सेम पद्धत तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण बघायला भेटते. निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय होतं, समजा निफ्टीमध्ये आता मॅक्झिमम क्वांटिटी किती क्वांटिटीने आपण निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो तर तुम्हाला गुगलवरती दाखवतो. तर मॅक्स क्वांटिटी ज्याने निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो ती आहे 1800 क्वांटिटी. आता एखाद्याला 3600 क्वांटिटी करायची असेल की ठीक आहे, किंवा 5000 क्वांटिटी निफ्टीमध्ये बाय करायचं असेल तर तो काय करेल. तर अशा वेळेस काय होतं, या ठिकाणी धनमध्ये आइसबर्ग नावाचा एक ऑप्शन आहे. आइसबर्गमध्ये काय होतं, समजा तुम्हाला 3600 क्वांटिटी या ठिकाणी बाय करायचे आणि या ठिकाणी लिमिट आहे 1800 क्वांटिटीचं. तर ते काय करतं, 1800चे 2 पार्ट करतं आणि 2 पार्टमध्ये तुमची जी ऑर्डर आहे ती एक्झिक्यूट होते. आता सगळ्यात पहिल्यांदा धन प्लॅटफॉर्मवरती मी येतो, ते कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉकवरती करूया. तर या ठिकाणी मी सन फार्मा हा स्टॉक ओपन करतो. हा स्टॉक ओपन केल्यानंतर सिम्पली मी या ठिकाणी बायवरती क्लिक केलं. बायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघाल, मी एक क्वांटिटी टाकली तर या ठिकाणी मला कोणताच ऑप्शन नाही आला आइसबर्ग वगैरे काय. या ठिकाणी मी 10 करतो, 10 टाकल्यानंतरही कोणताच ऑप्शन आहे, कारण 10 क्वांटिटी तुम्ही डायरेक्ट एक्झिक्यूट करू शकता. आता जसं मी इथं 100 टाकतोय, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी एक ऑप्शन आलाय, हा बघा, स्लाइस ॲज आइसबर्ग. आता हा ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमचे जे लॉट आहेत किंवा क्वांटिटी आहे ते डिवाइड करू शकता. आता यावरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता नंबर ऑफ लेग्स. नंबर ऑफ लेग्स म्हणजे काय, की हे तुमचे जे 100 क्वांटिटी आहे ते किती लेगमध्ये, म्हणजे किती पार्टमध्ये डिवाइड होईल. आता या ठिकाणी जर मी 5 टाकलं तर हे जे आपले 100 क्वांटिटी ते 5 पार्टमध्ये एक्झिक्यूट होणार. या ठिकाणी मी मॅक्झिमम 10 टाकू शकतो. या ठिकाणी बघू शकता मी मॅक्झिमम 10 टाकू शकतो. 10 पार्टमध्ये आपली 100 क्वांटिटी आहे ती डिवाइड होऊ शकते. हे झालं स्टॉक्सचं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या क्वांटिटीने ट्रेड करत असाल तर तुम्ही आइसबर्ग ऑर्डर यूज करू शकता. आता या ठिकाणी आपण निफ्टीमध्ये जाऊया. निफ्टीचं या ठिकाणी मी ऑप्शन चेन ओपन केली, ती म्हणजे 28 नोव्हेंबरची ओपन करतो मी, पुढच्या वीकची. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला जर कॉल ऑप्शन बाय करायचा असेल किंवा पुट ऑप्शन बाय करायचा असेल तर या ठिकाणी कॉल ऑप्शन ₹185 मी बायवरती क्लिक करतो. आता बायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मॅक्सिमम 1800 क्वांटिटी आपण निफ्टीमध्ये बाय करू शकतो. 1800 क्वांटिटी म्हणजे नियर अबाउट आय थिंक 72 का 73 लॉट होतात ते बघा. 71 लॉट आहेत. तर 71 लॉटपर्यंत मला काहीच ऑप्शन येत नाही. माझ्या इथं स्लाइस ॲज अ आइसबर्गचा ऑप्शन येतोय. मी याला पण डिवाइड करू शकतो. पण जसं मी समजा मोठी ऑर्डर घेतली म्हणजे 75, म्हणजे 1875 क्वांटिटी, म्हणजे आपण 1800 क्वांटिटी करू शकतो. बट आता मी 75 लॉट घेतात म्हणजे 1875 क्वांटिटी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे नंबर ऑफ लेग आहे ते 2 झाले ऑटोमॅटिक. म्हणजे आपली जी ऑर्डर आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड होऊन एक्झिक्यूट होणार. म्हणजे जर तुम्हाला असा विषय असेल की समजा तुम्हाला मोठी ऑर्डर एक्झिक्यूट करायची तर ती कशी करायची, तर तुम्हाला इथं स्लाइस ॲज आइसबर्गमध्ये डायरेक्टली 2 पार्टमध्ये तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते. तुम्ही याला फर्दर डिवाइड पण करू शकता. तर मी या ठिकाणी 10 करतो. तर तुमची ही जी 75 क्वांटिटी, 75 लॉटची जी ऑर्डर आहे 1875 क्वांटिटीची, ती 10 पार्टमध्ये डिवाइड होऊन एक्झिक्यूट होऊ शकते. तर अशा प्रकारे आइसबर्ग ऑर्डर जे आहे त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोठ्या क्वांटिटीने ट्रेड करत असाल स्टॉक्समध्ये असो किंवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये, तुम्ही आइसबर्ग ऑर्डरचा वापर करून म्हणजे एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकता डायरेक्टली एका क्वांटिटीमध्ये किंवा एका लॉटमध्ये. जास्त ट्रेड न टाकता त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करून आइसबर्ग ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही कन्सेप्ट इंटरेस्टिंग वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.